गुड आफ्टरनून ऑल. काय मग आता पाऊस सुरू झाला आहे. तुमच्याकडे पण पडतोय का रे पाऊस? आणि काल आपण कविता पाहिली होती, झोका. है ना, पहिला पाठ पाहिला होता आपण. पहिली कविता पाहिली होती, त्याचं नाव आहे झोका. मी तुम्हाला सांगितलं होतं कविता वहीमध्ये लिहायची आहे. सर्वांनी लिहिली आहे का? आणि त्याचबरोबर ग्रुपवरती आलेली प्रश्न उत्तरं पण तुम्हाला लिहायची आहेत. तीही लिहायला सुरुवात करायची आहे. वही वेळच्या वेळी सर्वांनी पूर्ण करायची आहे. आपण आपली पहिली कविता बघितली होती, झोका. ती झोका कविता एकदा आपण पहिली म्हणूयात. ती तुम्हाला रोजच्या रोज कवितेचं वाचन करायचं आहे. चला, सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणायची आहे. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. निळ्या आभाळी चांदोबा जसा. ह्या कवितेचे कवी आहेत दादासाहेब कोते. ही जी कविता आहे ही झोक्यावरती ही कविता केलेली आहे. आता बघा, तुम्ही खूप लहानपणापासूनच, म्हणजे आता तुम्ही लहानच आहात, पण तुम्ही याआधी खूप प्राण्यांच्या गोष्टी ऐकल्या असतील, आहे की नाही? वाघ, सिंह आणि कोल्हा, आहे की नाही? त्यानंतर ससा, भित्रा ससा, लबाड कोल्हा, अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील. अशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण पुढचा धडा जो आहे आपला, तो आपल्या धड्याचं नाव काय आहे? आपला जो दुसरा धडा आहे त्याचं नाव आहे सिंह आणि कोल्हा. ह्या सिंह आणि कोल्ह्याच्या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. यात पण सिंह आहे, पण सिंहाबरोबर इतर प्राणी नाही, तर मानव हा प्राणी आहे. गोष्टीचे नाव आहे सिंह जिवंत झाला. पहा, एका गावामध्ये 4 मित्र राहत होते. त्यापैकी 3 जण एक विषयामध्ये प्रवीण होते. प्रवीण म्हणजे माहिती का रे, की त्यांना एक कला अवगत होत्या. आणि 4था मित्र जो होता तो कोणत्याही एका विषयात वाकबगार नव्हता, परंतु तो बुद्धिमान होता. म्हणजे जशी यांच्याकडे काही ना काही कला होती, प्रत्येकाकडे, ह्या 3 मित्रांकडे कोणती ना कोणती कला होती, कोणतं ना कोणतं ताकद होती, पण याच्याकडे तसं काही नव्हतं. पण हा बुद्धीने एकदम तल्लख होता, बुद्धीने एकदम चांगला होता. एक दिवस खूप पैसे कमवण्यासाठी म्हणून हे 3 मित्र दुसऱ्या गावामध्ये जायला निघाले. जात असताना हे जंगलातून चालले होते बरं का. त्यांना वाटेत एक जंगल लागले. जंगल म्हटलं की जंगलातले प्राणी आठवतात आपल्याला. कोणकोणते प्राणी असतात रे जंगलामध्ये? वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती, लांडगा, ससा, हरिण, झेब्रा, होय की नाही? असे अनेक प्राणी आपल्याला बघायला भेटतात. आणि अशाच एका प्राण्याचे हाडे जी आहेत की नाही, ती एका प्राण्याची ह्या 4 मित्रांना दिसली. पहिला मित्र म्हटला, अरे, ही जी हाडं आहेत की नाही सगळीकडे पडलेली, ती मी एकत्र करू शकतो. तो म्हटला, ती कशी रे? अरे, मला एक मंत्र माहिती आहे, त्या मंत्राने मी ही जी हाडं आहेत की नाही ही जुळवू शकतो. त्यांनी काय खरंच आश्चर्य झालं. त्यांनी तो मंत्र म्हटला आणि ती हाडं जी आहेत की नाही ती सगळी एकत्र जोडल्या गेली. आता दुसरा मित्र म्हटला, अरे, माझ्या मंत्राने तर आहे ना
या सापळ्यावरती मी मांस किंवा त्वचेचं आवरण तयार होईल. दुसऱ्याने पण मंत्र म्हटला आणि खरंच की रे मित्रांनो, त्या सापळ्यावरती मांस आलं आणि तो एक मेलेला सिंह होता. आता बघा काय काय झाले माहिती का, म्हणजे नुसती हाडं मिळाली होती. पहिल्या मित्राने मंत्र म्हणून त्याचा सापळा तयार केला. दुसऱ्या मित्राने मंत्र म्हणून त्याचा वरती त्वचेचे आवरण आले. आणि तो जो सापळा होता तो कोणाचा होता, तर तो सापळा, ती हाडं जी होती ती एका सिंहाची होती. आता तिसरा मित्र म्हणाला, मित्रांनो मला एक मंत्र माहिती आहे ज्याने मी या सिंहाला पुन्हा जिवंत करू शकतो. ते म्हटले, काय सांगतोस? अरे खरंच खरंच जिवंत करीन मी त्याला. असं तो म्हटल्याबरोबर चौथा मित्र म्हटला, अरे वेडे की काय तुम्ही, आता तू नको रे बाबा मंत्र म्हणू, तू मंत्र म्हटलास तर तो सिंह जिवंत होईल, असं करू नका. जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्याच्याकडे कोणती कला नव्हती, पण तो बुद्धिमान होता. त्याने मित्रांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ह्या तिघांनी काही ऐकलं नाही. कारण पहिल्या म्हटला मी त्याला सापळा केला, दुसऱ्याकडनं त्याच्यावरती त्वचा आली, मग तो सिंह आहे हे कळला, आणि तिसऱ्याला तर त्याची कला दाखवायचीच होती ना. त्यांनी तिघांनी काही केल्या त्याचं ऐकलं नाही. मग हा जो बुद्धिमान मित्र होता तो पटकन त्याच्या लक्षात आलं की आपले मित्र काही आपलं ऐकत नाही आहेत. तो पटकन झाडावरती उंचावर जाऊन बसला. आणि काय झालं माहिती, हे जे बाकीचे मित्र होते की नाही, त्यांनी तो तिसऱ्या मित्राने मंत्र म्हटला आणि काय झाला ना, तो सिंह जिवंत. मग मात्र त्या सिंहाने काय केलं, त्या सिंहाने या तिघांवरतीच झडप घातली आणि त्या तिघांनाच पकडलं. सिंहाने मोठी गर्जना केली आणि काही कळायच्या आतच या तीनही मित्रांवर त्याने हल्ला केला. पण चौथा मित्र आपला बुद्धिमान होता, हुशार होता, तो झाडावर जाऊन बसला. म्हणून कोणतीही कृती करण्याआधी काय करायचं असतं रे, थोडा विचार करणं आवश्यक आहे. कोणतीही कृती करताना पहिलं काय करायचा, थोडा विचार करायचा आणि त्यानंतर कोणतंही काम करायचं. ह्या गोष्टीमधनं आपण शिकलो. बघा आता ही झाली एक सिंहाची गोष्ट, हो की नाही. आपण नेहमीच प्राण्यांबरोबर प्राण्यांची गोष्ट ऐकतो, पण ही जरा वेगळी गोष्ट होती की नाही. आता आपल्या पाठ्यपुस्तकात जी गोष्ट दिलेली आहे त्याच्याकडे आपण वळूयात. सगळ्यांनी पाठ्यपुस्तक वरती काढायचं आहे. सगळ्यांनी पाठ्यपुस्तक वरती काढायचं आहे. आपलं पुस्तक वर काढा, टेक्स्टबुक. काढलं? बरं, आता बघा धडा 2, सिंह आणि कोल्हा, पान क्रमांक पण 2. आता मला तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे की पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? बरोबर आहे, जंगल आहे, गुहा आहे, गुहेच्या बाहेर सिंह बसलेला आहे, त्याच्यासमोर कोण बसलेला आहे, कोल्हा बसलेला आहे. आणि वरती बघा आपल्या पुस्तकामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला निळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, चित्रे पहा, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा, गोष्ट ऐका, गोष्ट सांगा. आता आपण पाठामध्ये आपल्याला काय गोष्ट दिली ते बघूयात. बघा मी वाचन करते, तुम्ही प्रत्येकाने त्या ओळीवरती बोट ठेवायचं आहे. एक होते जंगल, तिथे होता सिंह, तो पडला आजारी.
कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. हे पहिल्या चित्रापर्यंत आपल्याला दिलेलं आहे की का रे, मला एक सांगा बरं आता, कोल्हा का आला होता सिंहाकडे? अगदी बरोबर, कारण सिंह आजारी होता आणि म्हणून त्याला भेटण्यासाठी कोल्हा त्याच्याकडे आला होता, है की नाही? आणि मग सिंहाने काय सांगितलं कोल्ह्याला? सिंहाने सांगितलं की मला भूक लागली आहे आणि मी आजारी आहे, तर तू काय कर, माझ्यासाठी शिकार शोधून आण. त्याच्यावरती कोल्हा काय म्हणाला रे? त्यावर कोल्हा काय म्हणाला? लगेच निघतो आणि शिकार घेऊन येतो, हो की नाही? म्हणजे त्याला बघा किती त्याला कॉन्फिडन्स होता की नाही कोल्ह्याला स्वतःवरती, किती आत्मविश्वास होता की आपण राजासाठी, जंगलचा जो राजा आहे, सिंह काय रे, जंगलचा राजा, आपण राजासाठी काय शिकार आणणार आहे, या खुशीमध्ये तो निघाला. पुढे बघा काय झालं ते बघूयात. कोल्ह्याला रानात मेंढ्या चरताना दिसल्या. कोल्ह्याला कोण दिसल्या? रानामध्ये मेंढ्या ज्या होत्या त्या चरताना कोल्ह्याला दिसल्या. आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा बरं. आत्ता तुमच्या समोर जे चित्र आहे की नाही दुसरं, त्यामध्ये काय दिसतात आपल्याला? हो, अगदी बरोबर, खूप साऱ्या मेंढ्या उभ्या आहेत, हो की नाही? आणि त्याच्या बाजूला काय आहे रे? बघा मागे झाडाच्या तिकडे काय दिसतंय? कुत्रा दिसतोय का तुम्हाला सर्वांना? आणि इकडे हा आपला लबाड कोल्हा बसलेला आहे बघा, आहे की नाही? आणि त्या मेंढ्या पाहून त्यांनी बघा जीभ बाहेर काढली. मेंढ्या पाहून त्याच्या तोंडाला काय झालं रे? पाणी सुटलेलं आहे. आता तो काय करतोय ते आपण बघणार आहोत.